नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्या अंतर्गत आपण महासागर या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि महासागर या घटकाचा अभ्यास करत असताना देखील आपण या ठिकाणी संपूर्णतः नकाशाचाच वापर करणार आहोत, कारण नकाशाच्या माध्यमानं जो अभ्यास केला जातो त्याचं विस्मरण सहजासहजी घडून येत नाही. तर भारताच्या दृष्टीने जे काही महासागरांचं महत्व आहे किंवा भारताला ज्या महासागरी सीमा लाभलेल्या आहेत, तर त्याविषयीचा अभ्यास आज आपण आपल्या क्लासमध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण मागील पाठामध्ये किंवा मागील लेक्चरमध्येही माहिती पाहिलेली आहे भारताचे प्राकृतिक विभाग अभ्यासत असताना, की भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि यामध्ये या समुद्र किनाऱ्यामध्ये हा एकंदर समुद्र किनारा आहे. तर यामध्ये भारतीय बेटे जी आहेत त्यांची देखील लांबीचा यामध्ये समावेश होतो. जसे की आपल्या पश्चिम सागरामध्ये किंवा अरब सागरामध्ये या ठिकाणी लक्षद्वीप बेटे आहेत. इकडे पूर्वेकडे जर भारतीय द्वीपकल्पाचा विचार केला तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. या बेटांच्या समुद्र किनाऱ्यांची लांबीचा सुद्धा या 7,517 या लांबीमध्ये किंवा एकूण लांबीमध्ये समावेश होतो. आणि जर मुख्य भूमीची लांबी आपण पाहिली तर ती एकूण 6,100 असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे भारताला एक अत्यंत महत्वाचं असं द्वीपकल्पीय स्थान भौगोलिक दृष्ट्या लाभलेलं आहे. भारताच्या पश्चिम बाजूला अरब सागर आहे, भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि भारताच्या पूर्वेला जर विचार केला तर बंगालचा उपसागर असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे भारताला अत्यंत असं महत्वाचं किंवा मौलिक असं भौगोलिक दृष्ट्या जे स्थान लाभलेलं आहे त्याचा त्याच्या राष्ट्राच्या उन्नतीमध्ये देखील अत्यंत मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो. कारण ह्या सागर सीमांचा किंवा सागरी प्रदेशाचा प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीमध्ये, प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनन्यसाधारण असा वाटा असतो. तर आपण प्रथमतः काही महत्वाच्या संकल्पना समजावून घेऊया. प्रत्येक राष्ट्राची एक सागरी सीमा असते किंवा ज्याला आपण बॉर्डर म्हणूया किंवा विशेष हक्क काही ठिकाणी असतो. तर या ठिकाणी आपण प्रथम एक संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे समुद्री मैल किंवा सागरी मैल किंवा नॉटिकल मैल ज्याला आपण म्हणतो. तर एक नॉटिकल मैल किंवा एक सागरी मैल म्हणजे किती? तर एक सागरी मैल म्हणजे 1.85 किलोमीटर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक सागरी मैल बरोबर 1.85 किलोमीटर. तर अशा प्रकारे प्रत्येक राष्ट्राला त्याच्या सागर किनाऱ्यापासून जवळपास 22.2 किलोमीटर म्हणजेच 12 सागरी मैल. पुन्हा एकदा लक्षात घ्या की प्रत्येक राष्ट्राला त्याच्या समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल किंवा 12 सागरी मैल किंवा 22 पॉइंट, त्याला जर आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते 22.2 किलोमीटर भरतं. तर अशा प्रकारे या सागरी प्रदेशावर पूर्णतः त्या राष्ट्राचा हक्क असतो. त्या राष्ट्राच्या पूर्णतः अखत्यारीमध्ये हा सागर सीमेचा प्रदेश किंवा 22.2 किलोमीटरचा किंवा 12 सागरी मैलांचा हा प्रदेश पूर्णतः त्या देशाच्या अखत्यारीमध्ये असतो. आणि त्याच प्रमाणे आपल्या समुद्र किनाऱ्यापासून किंवा कोणत्याही राष्ट्राच्या सागर किनाऱ्यापासून 200 सागरी मैल किंवा 200 नॉटिकल मैल पर्यंत त्याला विशेष आर्थिक हक्क देखील प्राप्त झालेला असतो. 200 नॉटिकल मैल म्हणजे जर किलोमीटर मध्ये कन्व्हर्ट केला आपण त्याला, तर ते भरतं एकूण 370 किलोमीटर. तर अशा प्रकारे ह्या दोन संकल्पना आहेत पहा, यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसून येतात. तर पहिली आहे राजक्षत्रीय जल. तर राजक्षत्रीय जल म्हणजे काय? जो विशेष हक्क जो काही राष्ट्राला असतो, प्रत्येक राष्ट्राला जो काही विशेष हक्क असतो, 12 सागरी मैलांच्या प्रदेशावर त्याचं स्वामित्व असतं किंवा 22.2 किलोमीटरच्या प्रदेशावर त्याचं स्वामित्व असतं, तर त्याला राजक्षेत्रीय जल असे म्हणतात. आणि प्रत्येक राष्ट्राला त्याच्या समुद्र किनाऱ्यापासून तर 370 किलोमीटर किंवा 200 सागरी मैलच्या प्रदेशापर्यंत एक विशेष हक्क प्राप्त झालेला असतो. तर अशा प्रकारे या दोन महत्वाच्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. विशेष आर्थिक हक्क असणारा प्रदेश 200 सागरी मैलांचा आणि राजक्षेत्रीय जल हा
बारा सागरी मैलांचा जो काही प्रदेश आहे त्याच्याविषयी देखील आपण आता माहिती पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे भारताच्या दक्षिणेला भारताला या ठिकाणी हिंदी महासागर लाभलेला आहे. हिंदी महासागराचा विस्तृत प्रदेश हा भारताच्या दक्षिणेला पसरलेला आहे. तर भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकापासून तर अगदी अंटार्क्टिका पर्यंत या हिंदी महासागराचा विस्तार दिसून येतो. आता आपण सागर तळ किंवा रचना हा यासाठी एक नंतर वेगळा भाग घेणार आहोत, एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत. परंतु मागील भागामध्येही मी याचा वारंवार उल्लेख केलेला आहे की ज्या प्रकारे भूभागावर पठारे असतात, पर्वत असतात, शिखरे असतात, त्याचप्रमाणे नद्या असतात, ह्या सर्व ज्या भूरचना आहेत त्या सागर तळाशी सुद्धा असतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या प्रकारे जमिनीवर पर्वत, नद्या, डोंगर, पठारे ही सगळी जी भूरूपे आहेत ही असतात, तशीच ती सागर तळाशी सुद्धा किंवा महासागराच्या तळाशी सुद्धा असतात. तर या ठिकाणी जी काही ही रचना आहे पहा, तर या रचनेमध्ये जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या कोणता महत्वाचा भाग असेल सागर तळाच्या रचनेमध्ये, तर तो म्हणजे भूखंड मंचाचा भाग. भूखंड मंचाचा भाग हा प्रत्येक राष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्या ठिकाणी मासेमारी प्रचंड प्रमाणावर चालते. खनिज संसाधनांच्या दृष्टीने देखील हा भूखंड मंचाचा भाग अतिशय महत्वाचा असतो. तर भूखंड मंच आकृतीद्वारे, नकाशाद्वारे आपण नंतर निश्चितपैकी समजावून घेणार आहोत. सागर तळाची रचना आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. परंतु तुर्तास आता आपण आपल्या पाठापुरती माहिती पाहूया. तर भूखंड मंच पाहत होतो आपण. तर भूखंड मंच म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी 20 मीटर ते 200 मीटर पर्यंत जो काही समुद्राच्या खोलीचा भाग असतो तर त्याला भूखंड मंच असे म्हणतात. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 20 मीटर ते 200 मीटर पर्यंत या भूखंड मंचाची खोली असते. आता जर भारताचा विचार केला तर भारताला एकूण 4.5 लक्ष चौरस किलोमीटर म्हणजे 4.5 लक्ष चौरस किलोमीटर एवढा प्रचंड प्रमाणावर मोठा विस्तीर्ण असा भूखंड मंचाचा प्रदेश लाभलेला आहे. आणि त्यामुळे हा प्रदेश भारताच्या आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत महत्वाचा असा प्रदेश आहे. आणि हा जो काही प्रदेश लाभलेला आहे भूखंड मंचाचा, तर तो जास्त आपल्याला आहे पश्चिम किनाऱ्यावरती किंवा पश्चिम बाजूला. तर आपण पाहिलेलं आहे की पश्चिम किनाऱ्यावरती जी काही महत्वाची बंदर आहेत, तर पश्चिम किनारा दंतूर आहे. भूखंड मंचाचा प्रदेश पश्चिम किनाऱ्याला जास्त आहे आणि त्याची तुलना करता इकडे पूर्व किनारी प्रदेश जो आहे त्या ठिकाणी भूखंड मंचाचा प्रदेश अतिशय कमी आहे. म्हणजे भूखंड मंच हा सागर किनाऱ्यावरती अत्यंत मौलिक, अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता हा भूखंड मंचानंतर दुसरा जो काही भाग येतो सागर तळ रचनेचा, तर तो असतो पहा खंडांत उतार. तर भूखंड मंच झाला 20 मीटर पासून तर 200 मीटर पर्यंत त्याची खोली असते आणि खंडांत उताराची खोली 200 मीटर पासून ते 2000 मीटर पर्यंत असते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कन्फ्युजन करणाऱ्या कन्सेप्ट आहेत. भूखंड मंचाची खोली ही 20 मीटर ते 200 मीटर पर्यंत असते आणि खंडांत उताराची खोली ही उतार हा भूखंड मंचानंतर सुरू होतो आणि तो जी काही असतो खंडांत उतार त्याची खोली ही 200 ते 2000 मीटर पर्यंत असते. आणि खंडांत उतार ही कोणत्याही खंडाची सीमा समजली जाते. अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत की खंडांची सीमा म्हणून कशाला ओळखलं जातं, तर खंडांत उताराला खंडांची सीमा म्हणून ओळखलं जातं. आणि मग ह्या भूखंड मंच, त्याच्यानंतर खंडांत उतार आणि यानंतरच्या प्रदेशामध्ये मग जो काही सागर तळ आहे त्या ठिकाणी पर्वत, पठारे, नद्या अशा स्वरूपामध्ये या हिंदी महासागरामध्ये पसरलेलं आहे. तर हे पहा, या ठिकाणी आपल्याला दिएगो गार्शिया हे बेट दिसतंय. तर ब्रिटिश इंडियन ओशियन टेरिटरी आणि हे अखत्यारीत आहे पहा या ठिकाणी युनायटेड किंगडमच्या. तर हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. हे सामरिक दृष्टीने ब्रिटनसाठी अत्यंत महत्वाचं बेट आहे पहा. आपण असं म्हणतो की ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, तर ब्रिटिशांचं साम्राज्य पूर्ण जगावरती पसरलेलं होतं असा त्याचा अर्थ
होतो आणि अशा प्रकारे ब्रिटिशांनी सागरी जे काही महत्व होतं या दिएगो गार्शियाचं ओळखून हे आजपर्यंत त्यांच्या अखत्यारीमध्ये ठेवलेलं आहे. हे दिएगो गार्शिया हे बेट युनायटेड किंगडमच्या अखत्यारीमध्ये आहे. त्यांचा मालकी हक्क या दिएगो गार्शिया बेटावरती आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत पहा. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे राजक्षत्रीय जल. तर राजक्षत्रीय जल म्हणजे काय, तर 12 सागरी मैल किंवा 22.2 किलोमीटर पर्यंत प्रत्येक राष्ट्राला त्या ठिकाणी त्या भागावरती त्याचा एक विशेष हक्क असतो. त्या राष्ट्राचे ती सीमा ही स्वामित्वाची असते आणि हे यालाच आपण राजक्षत्रीय जल असं म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 370 किलोमीटर किंवा 200 सागरी मैलांच्या प्रदेशावर त्या राष्ट्राचा विशेष हक्क असतो. त्या ठिकाणच्या साधन संपत्तीवर त्या राष्ट्राला विशेष हक्क सांगता येतो. त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहिली पहा की खंडांत उतार, भूखंड मंच. तर ह्या दोन्ही कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण या हिंदी महासागराचा विस्तार देखील पाहिलेला आहे. त्यानंतरचा जर आपण पाहिलं तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला आहे. या ठिकाणी आपण नकाशामध्ये ज्यावेळेस आपण नकाशा पहिल्यांदा पाहतो त्यावेळेस नकाशा पूर्ण वाचून घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहा हे रेड सी किंवा तांबडा समुद्र दिसत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा पर्शियाचं आखात किंवा इराण इराकचं आखात दिसत आहे. तर या ठिकाणी हे दोन्ही पण जे काही आपल्याला दिसत आहेत पहा, या ठिकाणी हे पर्शियाचा आखात, इकडे इराक हा देश आहे, इकडे कुवेत आहे, इराण आहे, बहारीन, कतार, युएई, ओमान, येमेन हे देश जे काही इकडे आहेत. तर या ठिकाणी हे पर्शियाचा आखात आहे. त्यानंतर हा तांबडा समुद्र आहे. आणि सांगण्याचा उद्देश काय, तर हे दोन्हीही जे काही भाग आहेत म्हणजे पर्शियाचा आखात आणि तांबडा समुद्र हे देखील अरब सागराचेच भाग आहेत. अरबी समुद्राचेच हे दोन्ही भाग आहेत. तर याचा जर आपण अरब सागराचा विस्तार पाहिला तर या ठिकाणी अरब सागराचा विस्तार या ठिकाणी सौदी अरेबिया पासून तर थेट इकडे पाकिस्तान पर्यंत अरबी समुद्राचा विस्तार आहे. पाकिस्तानच्या या सीमेपर्यंत मकरन सीमेपर्यंत या ठिकाणी अरब सागराचा विस्तार दिसतो. त्याचप्रमाणे इकडे जर पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्य बाजूपासून तर थेट भारतीय द्वीपकल्पापर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सौदी अरेबिया पासून तर इकडे पाकिस्तानच्या मकरन किनारपट्टीपर्यंत. त्याचप्रमाणे इकडे जर विचार केला तर दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्य किनाऱ्यापासून तर थेट भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशापर्यंत या अरबी समुद्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे. तर अशा प्रकारे हे जी काही पर्शियाचा आखात आहे किंवा पर्शियन समुद्राची बाजू आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो तांबडा समुद्र आहे हे सुद्धा या ठिकाणी अरब सागराचे भाग आहेत. आपण भारतीय बेटांची माहिती पाहत असताना पाहिलेलं आहे पहा की लक्षद्वीप बेटे किंवा ही जी काही बेटे आहेत लक्षद्वीप छागोस पठारावरची, तर ही बेटे देखील या अरब सागरामध्ये आहेत. भारताच्या दृष्टीनं ही बेटे अत्यंत मौल्यवान आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी 36 बेटांचा एक समूह आहे. 36 मोठी बेटे आहेत. आणि जरी वास्तविक त्याचा अर्थ जरी आपण पाहिला की शब्दशः अर्थ पाहिला तर लाख बेटांचा समूह होतो, परंतु या ठिकाणी 36 बेटे असलेली आपल्याला दिसून येतात. ही भारताच्या सागर किनाऱ्यापासून अत्यंत जवळ आहेत. जर याचा विचार केला आपण अंदमान आणि निकोबार बेटांचा, अंदमान आणि निकोबार बेटे ही मुख्य भूमीपासून दूरवरती आहेत. त्याचा विचार करता लक्षद्वीप बेटे 200-250 किलोमीटरच्या रेंजमध्येच आपल्या मुख्य किनारपट्टीपासून असलेली आपल्याला दिसून येतात. आता ओघाने आलंय म्हणून सांगतो पहा, तर या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक मी या नकाशाची निवड करत असताना यासाठी केली की चायना किंवा चीन भारताभोवती कशा प्रकारे फास आवळत आहे किंवा चीनचा फास हा भारताभोवती कशा प्रकारे आवळत आहे. थोडं अवांतर होतंय, पण हे देखील आजच्या सुजाण विद्यार्थ्यांच्या किंवा सुजाण नागरिकांच्या ध्यानामध्ये येणं आवश्यक आहे. सामरिक दृष्ट्या चीन आपल्याला सगळ्या बाजूंनी घेरत आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की चायनीज बिल्ड पोर्ट्स रिफिलिंग स्टेशन. तर या ठिकाणी पाकिस्तानचं ग्वादर बंदर आहे, ते देखील यांचं रिफिलिंग स्टेशन आहे.
त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण विचार केला तर श्रीलंकेने सुद्धा त्यांना स्टेशन बनवायला मदत केलेली आहे आणि या ठिकाणी 2 स्टेशन्स भारताच्या अगदी जवळ आहेत. म्हणजे बांगलादेशाने त्यांना एक म्यानमारमध्ये आहे, इकडे बांगलादेशामध्ये आहे. तर अशा प्रकारे चीन आपल्या भोवती सर्व बाजूंनी फास आवळत असलेलं आपल्याला दिसून येतं. विषयांतर झालंय, चला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण अरब सागराविषयी माहिती पाहिलेली आहे. तांबडा समुद्र, पर्शियाचा आखात हे देखील अरब सागराचे भाग आहेत. ही लक्षद्वीप बेटे ही अरब सागरामध्ये आहेत. एकूण 36 बेटांचा समूह आहे. लक्षद्वीप छागोस पठारावर ही बेटे असलेली आपल्याला दिसून येतात. ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती आपण पाहिलेली आहे अरब सागराविषयी. आता आपण बंगालच्या उपसागराकडे वळूया. तर बंगालचा उपसागर साधारण पहा, बांगलादेशापासून जर उत्तर दक्षिण विचार केला तर बांगलादेशापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत या बंगालच्या उपसागराचा विस्तार आपल्याला दिसून येतो. आणि इकडे जर पाहिलं तर इकडे इंडोनेशिया पासून तर थेट भारतीय द्वीपकल्पापर्यंत या ठिकाणी या बंगालच्या उपसागराचा विस्तार आहे. तर या ठिकाणी आपण मागील भागांमध्ये भारतीय बेटांची माहिती पाहत असताना या ठिकाणी अंदमान आणि निकोबार ही जी काही बेटे आहेत तर ही बेटे भारताच्या अखत्यारीतील बेटे आहेत. यामध्येच आपण दुसरा एक प्रश्न मागच्या वेळेला पाहिला होता पहा, की भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं, तर ते इंदिरा पॉइंट देखील या अंदमान बेट समूहामध्ये आहे, जे 6°45 उत्तर अक्षरवृत्तावरती वसलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हा एक छोटासा भाग होता पहा आणि याची आपण माहिती पाहिलेली आहे. भारतीय जो काही सागरी प्रदेश आहे त्या प्रदेशाविषयी आपण एक प्राथमिक दृष्ट्या माहितीचा अभ्यास केलेला आहे. तर ज्या मुख्य कन्सेप्ट आहेत पहा त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. राज्य क्षेत्रीय जल म्हणजेच 12 सागरी मैल जे काही स्वामित्व असतं कोणत्याही राष्ट्राचं त्याला राजक्षेत्रीय जल असे म्हणतात. आणि 370 किलोमीटर किंवा 200 सागरी मैलांच्या प्रदेशावर त्या देशाचा विशेष हक्क असतो किंवा तेथील संसाधनांवर त्या राष्ट्राचा विशेष हक्क असतो. तर अशा प्रकारे ह्या कन्सेप्ट आहेत, ह्या आपण ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भूखंड मंच, खंडांत उतार या देखील कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. ही देखील महत्वाची गोष्ट आहे की या हिंदी महासागराच्या मध्यावर असणारं हे जे बेट आहे डिएगो गार्शिया, जे सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे, ते युनायटेड किंगडमच्या अखत्यारीत आहे. तर अशा प्रकारे आपण एक प्राथमिक दृष्ट्या भारतीय सागराविषयी माहितीचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता आपण आजच्या भागामध्ये काय शिकलो हे पाहूया. तर आपण पाहूया आपण काय शिकलो. तर पहिला प्रश्न आहे पहा, भारताला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे, तर भारताला एकूण 7,517 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. यामध्ये लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे यांच्या समुद्र किनाऱ्याच्या लांबीचा सुद्धा समावेश होतो. मुख्य भूमीची लांबी मात्र 6,100 किलोमीटर आहे. त्यानंतर आपण आता शिकवलंय की एक सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर, तर एक सागरी मैल म्हणजे 1.85 किलोमीटर. हे कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राजक्षेत्रीय जल म्हणजे काय, तर याविषयी देखील आपण माहिती पाहिलेली आहे. तर राजक्षेत्रीय जल म्हणजे महासागरी सीमा असणाऱ्या देशाच्या किनाऱ्यापासून 12 सागरी मैल किंवा 22.2 किलोमीटरचा प्रदेश, ज्या प्रदेशावर पूर्णतः त्या राष्ट्राचा स्वामित्वाचा हक्क असतो किंवा स्वामित्व असतं, त्याला राजक्षेत्रीय जल असे म्हणतात. ही गोष्ट पुन्हा एकदा वारंवार सांगतोय कारण ही अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, प्रत्येक राष्ट्रात त्याच्या सागर किनाऱ्यापासून किती किलोमीटरच्या प्रदेशावर विशेष सागरी हक्क असतो, तर याची देखील माहिती आपण पाहिली की 200 सागरी मैल म्हणजेच 370 किलोमीटरच्या प्रदेशावर प्रत्येक राष्ट्राचा एक विशेष हक्क असतो. त्या ठिकाणच्या संसाधनांवर त्याचा एक विशेष हक्क असलेला आपल्याला दिसून येतो. हे सर्व आंतरराष्ट्रीय नियम आहेत. हे सर्व नियम अगदी भारतालाही तोच नियम आहे आणि अमेरिकेला देखील तोच नियम फॉलो करावा लागतो. त्यामुळे हे सर्व जे नियम आहेत ते इंटरनॅशनल लॉज मध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर भूखंड मंचाची खोली किती असते, तर भूखंड मंचाची खोली ही 20 मीटर ते
200 मीटर पर्यंत असते. भारताला किती भूखंड मंचाचा प्रदेश लाभलेला आहे तर त्याविषयी माहितीचा अभ्यास करताना आपण पाहिलंय की भारताला पश्चिम बाजूला भूखंड मंचाचा जास्त प्रदेश लाभलाय पूर्व किनाऱ्याचा विचार करता. तर भारताला एकूण 4.5 लक्ष चौरस किलोमीटर एवढा विशाल असा विस्तीर्ण असा भूखंड मंचाचा प्रदेश लाभलेला आहे. त्याचप्रमाणे हा प्रश्न आपल्याकडून सुटला होता की हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता तर इंडोनेशिया मधील जावा गर्ता किंवा इंडोनेशियाच्या सागरामधील जावा गर्ता ज्याची खोली 7450 मीटर आहे. तर हा जावा गर्ता हा हिंदी महासागरामधील सर्वात खोल गर्ता आहे. त्यानंतर खंडाची सीमा म्हणून कशास ओळखले जाते तर खंडांत उतार. भूखंड म्हणजे वेगळा आहे. पुन्हा एकदा ह्या दोन्ही कन्सेप्ट मध्ये गोंधळ होता कामा नये. तर खंडांत उतार हा भूखंड मंचाची सीमा म्हणून ओळखला जातो, ज्याची खोली जी असते ती 200 ते 2000 मीटर पर्यंत असलेली आपल्याला दिसून येते किंवा निश्चित पैकी याची एवढी खोली सरासरी खोली असते. अरबी समुद्राचा विस्तार सांगा तर आपण पाहिलंय की अरबी समुद्राचा विस्तार हा सौदी अरेबियाच्या दक्षिण किनाऱ्यापासून तर पाकिस्तानच्या मकरन किनाऱ्यापर्यंत आहे. त्याचप्रमाणे पूर्वेस भारतीय द्वीपकल्पाच्या प्रदेशापासून तर आफ्रिका खंडाच्या ईशान्य किनाऱ्यापर्यंत या अरब सागराचा विस्तार दिसून येतो. पुन्हा एकदा पहा, उत्तरेस सौदी अरेबियाच्या दक्षिण किनाऱ्यापासून तर पाकिस्तानच्या मकरन किनाऱ्यापर्यंत आणि पूर्वेस भारतीय द्वीपकल्पापासून तर आफ्रिका खंडाच्या ईशान्य किनाऱ्यापर्यंत अरब सागराचा अरबी समुद्राचा विस्तार आहे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे, तांबडा समुद्र व पर्शियाचे आखात हे कोणत्या समुद्राचे भाग आहेत तर तांबडा समुद्र व पर्शियाचे आखात हे नकाशावर आताच आपण पाहिलेले आहेत. तांबडा समुद्र व पर्शियाचे आखात हे अरबी समुद्राचेच भाग आहेत. त्यानंतर लक्षद्वीप समूह कोणत्या जलमग्न पठाराचा भाग आहे तर लक्षद्वीप समूह हा लक्षद्वीप छागोस पठाराचा भाग आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागराच्या मध्यावर असणाऱ्या दिएगो गार्शिया बेटाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर दिएगो गार्शिया हे युनायटेड किंगडम च्या ताब्यातील बेट कोणत्या महासागराच्या मध्यावर आहे तर दिएगो गार्शिया हे युनायटेड किंगडमच्या ताब्यातील जे बेट आहे तर ते हिंदी महासागराच्या मध्यावर आहे. सामरिक दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्राच्या तळावर कोणत्या नदीने वाहून आणलेला गाळाचे विस्तीर्ण संचयन झालेले आहे. हा भाग राहिला होता. पुन्हा एकदा आपण नकाशाकडे जाऊया. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं पहा की जो काही हा अरब सागराचा समुद्राचा तळ आहे तर या अरब सागराच्या समुद्राच्या तळावर सिंधू नदीने वाहून आणलेला गाळ विस्तीर्ण किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा की सिंधू नदी येते अरब सागराला मिळते आणि अरब सागराला ती मिळत असताना ती तिच्या बरोबर जो काही गाळ वाहून आणते तर तो त्या गाळाचं संचयन अरब सागराच्या तळावर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर समुद्री क्षारतेचा विचार केला तर अरब सागराची समुद्राची क्षारता ही जवळपास 32 ते 37 एवढी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे इकडे हा जो काही तांबडा समुद्र आहे आणि या ठिकाणी जे पर्शियाचा आखात आहे या ठिकाणी समुद्राची उच्चतम जे काही अरबी समुद्र आहे त्याची उच्चतम क्षारता या ठिकाणी आहे. जवळपास 37 किंवा 37 पेक्षा जास्त क्षारता या ठिकाणी आहे. कारण त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी समुद्राला येऊन मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून या ठिकाणी समुद्राची क्षारता मिठाचं प्रमाण पाण्यातील हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि समुद्राची क्षारता ही डिपेंड असते पहा त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये किती नद्या येऊन मिळतात, त्या समुद्राला किती प्रमाणावर गोड्या पाण्याचं संचयन होतं. आपल्या सर्वांना माहित असेल किंवा आपण लहानपणापासून मृत समुद्र याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर मृत समुद्रामध्ये माणूस जरी टाकला तरी तो बुडत नाही कारण प्रचंड प्रमाणावर क्षारता
त्या पाण्याची आहे. ओघाने आलं म्हणून आपण त्या मृत समुद्राचा या ठिकाणी उल्लेख केला. तर कशावर डिपेंड असते समुद्राची क्षारता, तर त्या ठिकाणी जो काही गोड्या पाण्याचा पुरवठा द्वीपकल्पावरून किंवा इतर भागातून जो काही होतो नद्यांच्या माध्यमाने, तर त्याच्यावर ही कोणत्याही समुद्राची क्षारता ही अवलंबून असते, डिपेंड असते. आता जर आपण या ठिकाणी अरब सागर आणि बंगालचा उपसागर जर विचार केला, तर अरब सागराला मिळणाऱ्या नद्यांपेक्षा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचं प्रमाण हे अत्यंत जास्त आहे. आणि त्याच कारणामुळे, त्याच्याच इम्पॅक्टमुळे अरबी समुद्राचा विचार करता या ठिकाणी बंगालच्या उपसागराची जी काही क्षारता आहे, तर ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. 32 पेक्षा कमी किंवा 27 ते 32 एवढी क्षारता आपल्याला किनाऱ्याजवळ किंवा जवळच्या प्रदेशामध्ये, द्वीपकल्पाच्या जवळच्या प्रदेशामध्ये किंवा जवळच्या सागरामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला दिसून येतं. अत्यंत महत्वाचा हा देखील घटक आहे पहा, की समुद्राची क्षारता किंवा त्याच्यावर परिणाम करणारे घटक. तर हा देखील आपला एक घटक राहिलेला होता अनावधानाने, तर तो देखील आपण पाहिलेला आहे. आपण पुन्हा प्रश्नाकडे वळूया. तर या ठिकाणी आपण अरब सागराचा विस्तार पाहिलेला आहे. त्यानंतर दिएगो गार्शिया बेटाविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आपण प्रश्न पाहत होतो, अरबी समुद्राच्या तळावर कोणत्या नदीने वाहून आणलेल्या गाळाचे विस्तीर्ण संचयन झालेले आहे, तर सिंधू नदीने वाहून आणलेला गाळ अरबी समुद्राच्या तळावर पसरलेला आहे. अरब सागराची भूपृष्ठीय जलपृष्ठीय क्षारता किती आहे, तर मी तुम्हाला आता क्षारतेविषयी सांगितलेलं आहे. तर अरब सागराची क्षारता ही 32 ते 37च्या दरम्यान आहे. पर्शियाचा आखात आणि तांबडा समुद्र या ठिकाणी ती उच्चतम आहे. त्याचं कारण असं की त्या ठिकाणी ज्या काही गोड्या पाण्याच्या नद्या मिळतात त्या तुलनेने अत्यंत कमी प्रमाणावर मिळतात. त्याचप्रमाणे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न, की राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था कुठे आहे, तर राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था ही पणजी, गोव्याची जी काही राजधानी आहे, तर पणजी या ठिकाणी राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था आहे. जे काही महासागरावर संशोधन चालतं, तर त्या सर्व संशोधनाच्या केंद्रस्थानी ही संस्था असते. तर अशा प्रकारे आपण महासागर या घटकाचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आणखी काही यामध्ये समाविष्ट करायचं असेल तर निश्चितपैकी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवत चला. आपण नकाशाचा वापर प्रत्येक पाठामध्ये, प्रत्येक लेक्चरमध्ये सातत्याने करत आहोत, कारण की या ठिकाणी जर नकाशाच्या माध्यमाने आपण शिकलो तर त्याचा आपल्याला जो काही स्मृतीमध्ये राहण्याचं प्रमाण असतं तर ते अत्यंत जास्त असतं. पहा, कोणतीही गोष्ट भूगोलाची जर शिकत असलो तर ती निश्चितपैकी नकाशाच्या माध्यमाने शिकण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.